पालकांनो, मुलांकडे लक्ष ठेवा. असं मी का म्हणतोय ते पुढे ऐका. 1 वर्षाच्या मुलानं बामची डबी गिळली आणि तो अस्वस्थ झाला. पालकही हैराण झाले. चिमुकल्याचा श्वास कोंडू लागल्यामुळे काय करावं हेच पालकांनाही कळत नव्हतं. मग त्या बाळाचं पुढे काय झालं तुम्ही देखील पहा. पालकांनो, तुमच्या मुलांना सांभाळा. 1 वर्षाच्या चिमुरड्यानं गिळली बामची डबी. बाळाची अवस्था पाहून डॉक्टरही चक्रावले. तुम्ही तुमच्या मुलांकडे लक्ष ठेवा, कारण नाशिकच्या मनमाडमध्ये 1 वर्षाच्या मुलानं कुटुंबियांच्या नकळत बामची डबी गिळली आणि अस्वस्थ झाला. पालकही हैराण झाले होते. आता काय करावं हे देखील त्यांना सुचत नव्हतं. मुलानं डबी गिळताच त्यांनी घरातच काढण्याचा प्रयत्न केला. मात्र चिमुकल्याला श्वास घेणंही कठीण झाल्यानं रडून रडून तो हैराण झाला. अखेर पालकांनी मुलाला थेट हॉस्पिटलमध्ये नेलं. करत असताना तो ती डबे गिळले ना, तर आम्ही त्याला काढायचा प्रयत्न केला आणि ते आमच्याकडून निघाल्याने रक्त चालू झालं. तर आम्ही घाबरलो. तर तत्काळ आम्ही गाडी घेऊन पटकन आलो इथे देवकी हॉस्पिटलला. ही घटना नाशिकच्या मनमाड जवळील पाणेवाडी येथील सागर काकड यांच्या घरी घडली. काकड कुटुंब रात्री घरात जेवण करत असताना त्यांचा 1 वर्षाचा मुलगा मल्हार यानं बामची डबी गिळली. मुलानं डबी गिळली हे कुटुंबियांच्या लक्षात येताच त्यांनी ती काढण्याचा प्रयत्न केला. मात्र ती आणखीनच आत शिरल्यानं काकड कुटुंबानं चिमुरड्याला तातडीनं मनमाडच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. यावेळी लहानग्या मल्हारच्या घशाला इजा होऊन त्याचा रक्तस्राव सुरू झाला होता. ऑक्सिजन पातळी कमी होऊन फुफ्फुसाला होणारा ऑक्सिजन पुरवठा कमी होत होता. मात्र अशा परिस्थितीत डॉक्टर रवींद्र राजपूत आणि विजय राजपूत यांनी शर्थीचे प्रयत्न करत लरिंगोस्कोपच्या मदतीनं यशस्वीरित्या डबी बाहेर काढली. इथं आल्यानंतर साधारण 20 ते 30% श्वासमध्ये जात होता. 37% बाळाचा सॅच्युरेशन होता. आणि अशा सिच्युएशनमध्ये डू ऑर डाय सिच्युएशन असते की ती डबी काढताना अजून खाली गेली, पूर्ण श्वासनलिका बंद झाली तर बाळाचा जागेवर मृत्यू होऊ शकतो. अशा याच्यामध्ये लॅरिंगोस्कोप आणि आमच्या टूथ फोर्सेप्सच्या साहाय्याने काही फ्रॅक्शन ऑफ सेकंड्समध्ये ती डबी काढली आणि त्याचा श्वास पूर्ववत झाला. काही वेळेच्या प्रयत्नांनंतर डॉक्टरांनी यशस्वीपणे गिळलेली डबी बाहेर काढल्यानं काकड कुटुंबानं सुटकेचा निश्वास टाकला. मात्र मुलानं डबी गिळल्यानं कुटुंबियांची पाचावर धारण बसली होती. अशी छोटीशी चूक जीवावर बेतली असती. त्यामुळे तुम्ही मुलांना एकटं सोडू नका, त्यांच्यावर लक्ष ठेवा. अजय सोनवणे, साम टीव्ही, मनमाड.